हॅलो स्टुडंट, आज पुन्हा आपण सुरुवात करणार आहोत आपले ब्रिज कोर्सच्या टेस्ट सॉल्विंगला. सो आज आपण 4th स्टँडर्डची एन्व्हायरमेंटल स्टडीजची टेस्ट नंबर 1 घेणार आहोत. तर सगळ्या सब्जेक्टच्या अशाच ब्रिज कोर्सेसच्या सर्व स्टँडर्डच्या तुम्हाला जर व्हिडिओज लागत असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. ओके, सी द क्वेश्चन नंबर 1. राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. दिलेल्या क्वेश्चनचे तुम्हाला काय लिहायचे आहे, आन्सर्स लिहायचे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघू. द बीटल इज अ फ्लाइंग ॲनिमल. राईट इट इज अ बर्ड ऑर ॲन इन्सेक्ट. बीटल जर बघितलं एक फ्लाइंग ॲनिमल आहे. जर सगळे फ्लाइंग ॲनिमल हे बर्ड्स असतात का, तर नाही, सगळे फ्लाइंग ॲनिमल हे बर्ड्स नसतात. तर त्यांनी काय विचारलं आहे, बीटल इज ए फ्लाइंग ॲनिमल और इट इज ए बर्ड और इन्सेक्ट. ते काय एक बर्ड आहे का इन्सेक्ट आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर बीटल जर बघितली तर बीटल ही एंटॅमॉलॉजीच्या स्टडीमध्ये येते. एंटॅमॉलॉजी हा स्टडी ऑफ इन्सेक्ट असतो. म्हणून आपण काय म्हणणार, बीटल काय आहे, एक इन्सेक्ट आहे. बीटल इज वन ऑफ द इन्सेक्ट. बीटल हा काय एक इन्सेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण मूव्ह करूया सेकंड क्वेश्चनवर. सेकंड क्वेश्चन काय आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ॲनिमल डू वी कीप ॲट होम. आपण कोणता ॲनिमल घरी कीप करतो किंवा घरी ठेवतो हे आपल्याला बघायचं आहे. तर तुम्हाला वी ऑल नो दॅट, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण घरी कोणकोणता ॲनिमल ठेवतो. आपण घरी लायन पाळतो का, नाही. तर आपण घरी कोणकोणता ॲनिमल्स ठेवतो, कॅट ठेवतो, डॉग ठेवतो, काऊ पण ठेवतो, गॉट. हे सगळे ॲनिमल्स आपण कुठे घरी पाळतो. ओके, घरी पाळणे त्या ॲनिमलला आपण तेच घरी कीप करतो, मीन्स जे ॲनिमल्स आपण काय करतो, पाळतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया थर्ड क्वेश्चन. व्हॉट डू फिश यूज टू मूव्ह इन वॉटर. फिश वॉटरमध्ये मूव्ह करण्यासाठी काय यूज करता हे आपल्याला सांगायचं आहे. तर फिश जर आपण बघितले तर वॉटरमध्ये मूव्ह करण्यासाठी कसला यूज करतात, फिन्सचा यूज करतात. कसला यूज करतात, ते फिन्सचा यूज करतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. फॉर विच सबस्टन्स डू यू वेव्ह क्लोथ्स. कोणत्या सबस्टन्सपासून तुम्ही क्लोथ्स तयार करता. जर क्लोथ जर आपण बघितले तर आपण सिल्क थ्रेडपासून किंवा कोणत्या पण वेगवेगळ्या थ्रेड्सपासून काय करतो, क्लोथ्स बनवतो. थ्रेडपासून आपण काय करतो, क्लोथ्स बनवतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ कलरफुल ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. आपल्या सराउंडिंगला असलेले काय सांगायचे आपल्याला, कलरफुल ॲनिमल्स इथे सांगायचे. तर आपल्या सराउंडिंगला असणारे कलरफुल ॲनिमल्स कोणते. आपण जर बफेलो बघितली, बफेलो जर बघितली आपण, तर बफेलोचा कलर कोणता असतो, ब्लॅक असतो. त्याच्यानंतर आपण बघितला क्रो. क्रो जर बघितला तर क्रोचा कलर कोणता असतो, ब्लॅक. ब्लॅक कलरचा क्रो असतो. आपण जर बघितलं अजून काय बघू शकतो, रॅबिट. आपण जर बघितलं रॅबिट, रॅबिट कोणत्या कलरचा असतो. रॅबिट जर बघितला आपण, रॅबिट जर बघितला तर रॅबिट असतो व्हाईट कलरचा, समटाईम्स ब्राऊन कलरचा पण असतो. त्याच्यानंतर अजून काय बघू शकतो आपण बघूया पिकॉक. पिकॉक खूप कलरफुल असतो, त्याच्यामुळे आपण पिकॉकला पर्टिक्युलर कलर देऊ शकत नाही. ओके, तर पिकॉक असतो आपला ग्रीन कलरचा, ग्रीन और ब्ल्यू कलरचा काय असतो आपला, पिकॉक असतो समटाईम. ओके, बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आपल्याला, त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघितला आपण. क्वेश्चन नंबर 5 पण बघितला. क्वेश्चन नंबर 6 बघूया. विच ॲनिमल बिल्ड देअर शेल्टर फॉर देमसेल्व्स. असे कोणते ॲनिमल आहे जे स्वतःचं शेल्टर स्वतः बनवतात. तुम्ही सांगू शकता का कोणते ॲनिमल्स असे जे स्वतःचं शेल्टर स्वतः बनवतात. असे ॲनिमल कोण असू शकतो, रॅट असतो. रॅट काय बनवतो, बीळ बनवतो.
रॅट असू शकतो, अजून कोण असू शकता, अँट असू शकता. ते काय बनवतात, वारुळ बनवता. अजून काय बघू शकतो आपण, स्पॅरो बघू शकतो. स्पॅरो पण काय करते, आपलं घर स्वतः बनवते काड्यांपासून. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला सांगायचं आहे, क्लासिफाय द फॉलोइंग इन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंगच्या ज्या प्रॉपर्टी असतात, तुम्ही लिव्हिंग थिंगच्या प्रॉपर्टी बघितलेल्याच असतील. लिव्हिंग थिंगच्या डिफरंट काय असतात, प्रॉपर्टी असतात. सपोज लिव्हिंग थिंग काय करू शकता, रिप्रोडक्शन करू शकता, रेस्पिरेशन करू शकता, रेस्पिरेशन पण करता आणि लोकोमोशन पण करता. रिस्पॉन्सिव्हनेस अजून एक प्रॉपर्टी असते, तिला आपण काय म्हणतो, रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्सिव्हनेस ह्या ज्या प्रॉपर्टी असतात, ह्या लिव्हिंग ॲनिमलच्या प्रॉपर्टी असतात. तर ह्या ज्या प्रॉपर्टी ज्या गोष्टी फॉलो करतात त्या थिंग्सला आपण काय म्हणतो, लिव्हिंग थिंग्स म्हणतो. आता याच्यामध्ये जर आपण फर्स्ट बघितला, फर्स्ट आपल्याला काय दिसते, इथे फर्स्ट दिसतोय स्टोन. आता आपण त्या गोष्टींना, ज्या गोष्टी लिव्हिंग आहे, ज्या गोष्टी काय आहे, लिव्हिंग आहे, त्यांना काय करू आपण, या बॉक्सने आपण काय डिनोट करणार आहे, ह्या बॉक्सने आपण काय डिनोट करणार आहे, ज्या लिव्हिंग गोष्टी त्यांना काय करू आपण, असा बॉक्स करूया. ओके, ज्या लिव्हिंग थिंग्स आहे ना, लिव्हिंग थिंग्स, त्यांना आपण हा बॉक्स करूया. ओके, मग लिव्हिंग थिंग्सला आपण बॉक्स करू याच्यातले. आणि ज्यांना बॉक्स नसेल, ते काय असतील, नॉन लिव्हिंग थिंग असतील. ओके, स्टोन जर आपण बघितला तर स्टोन लिव्हिंग थिंग आहे का, स्टोन रिस्पायरेशन करतो, स्टोन रिस्पॉन्सिव्हनेस. मी एखादा दगड घेतला, फेकला तर तो रडेल का, नाही, असं नाही होत. ओके, जर आपण पॅरेट बघितला, आपण पॅरेटला दगड मारला तर पॅरेट उठून निघून जातो. पॅरेटनी काय केलं, लोकोमोशन केलं, म्हणजे पॅरेट काय झाला, पॅरेट झाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, ट्री जर बघितला आपण तर ट्रीज, वारं सुटलं की काय करतात, त्याचे पानं हलतात. काय दाखवतात ट्रीज, रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतात. एखाद्या स्टिम्युलायला काय करतात, ते रिस्पॉन्ड करतात. म्हणून ट्रीज पण काय झाले, लिव्हिंग झाले. टेबल आहे, मी टेबलला लात मारली तर टेबल रडेल का, नाही, असं नाही होत. टेबल रिस्पॉन्सिव्हनेस दाखवत नाही, किंवा टेबल रेस्पिरेशन, टेबलाच्या पायाला कुठे नाक असतं का, नसतं. टेबल काय करत नाही, रेस्पिरेशन करत नाही. एक टेबल दुसऱ्या टेबलला जन्म देतो का, असं पण नाही होत. त्याच्यामुळे काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे टेबल. ग्लास जर बघितला तर ग्लास पण तसंच आहे, रिस्पॉन्सिव्हनेस दाखवत नाही कोणत्याही स्टिम्युलायला, ग्लास पण काय झाला, नॉन लिव्हिंग थिंग झाला. ग्रास जर बघितला तर ग्रास हा लिव्हिंग थिंग झाला. सपोज वारं सुटलं तर ग्रास काय करतो, असा हलत असतो इकडून इकडे, इकडून इकडे, म्हणजे तो एअरच्या स्टिम्युलायला काय करतो, रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतो. ओके, फ्रॉग जर बघितला, इकडून तिकडे उड्या मारतो, लोकोमोशन करतो. ओके, पॅन बघितला आपण तर पॅन हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. पॅन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो का, नाही. ओके, कॉक्रोच जर बघितला तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, लोकोमोशन करतो, लिव्हिंग थिंग आहे. वॉटर जर बघितलं आपण, वॉटर जरी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातं, पण वॉटर्सला इमोशन्स असतात का, नाही. तर वॉटर काय झालं, नॉन लिव्हिंग थिंग झालं. चॉक हा लिव्हिंग थिंग आहे का, चॉक आपण चॉक रिस्पायरेशन करत नाही, चॉक जेवण करत नाही, असं काही करतो का चॉक, नाही. चॉक पण काय झाला, नॉन लिव्हिंग थिंग झाला. ज्या गोष्टी मूव्ह करू शकत नाही, रिस्पिरेशन करू शकत नाही, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो. ओके, व्हॉट यू डू टू सेव्ह वॉटर ॲट होम ॲज वेल ॲज स्कूल. तुम्ही स्कूल आणि होममध्ये वॉटर सेव्ह करण्यासाठी काय करता. फर्स्ट तुम्ही काय करू शकता, घरी वॉटर हार्वेस्टिंग करू शकता, रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकता. अजून काय करू शकता तुम्ही, रेनचं वॉटर, तुम्ही रेनचं वॉटर काय करू शकता, सेव्ह रेन वॉटर. अजून तुम्ही वॉटर सेव्ह करण्यासाठी काय करू शकता, अवॉइड एक्सेस यूज. एक्सेस यूज, वॉटरचा एक्सेस यूज काय करायचा, आपण अवॉइड करायचा. अजून काय करू शकतो, अजून काय करू शकता तुम्ही, अवॉइड करायचं एक्सेस यूज. ओके, वेस्टेज ऑफ वॉटर, डोंट डू वेस्टेज ऑफ वॉटर, वॉटर वेस्ट करायचं नाही.
ओके. डोंट डू वेस्टेज ऑफ वॉटर. ओके. ह्या गोष्टी आपण काय करू शकतो, वॉटर सेव्ह करण्यासाठी करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 9. विच थिंग मेक अवर सराउंडिंग ब्युटिफुल. आपल्या सराउंडिंग कोणत्या गोष्टींनी ब्युटिफुल बनतं, तर आपलं नेचर हे प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, या गोष्टींनी काय बनतं, सुंदर ब्युटिफुल बनतं. आपण जितके जास्त झाडं लावू, जितके जास्त ॲनिमल्स पाळू, त्या गोष्टींनी आपलं सराउंडिंग काय बनतं, सुंदर बनतं. तुम्ही जर वाळवंटात राहायला गेले, वाळवंटाच्या मधोमध तुमचं घर बांधलं, तर तुम्हाला आवडेल का, नाही. तुम्ही म्हणशाल अरे तेव्हा इथे कुठे येऊन पडलो आपण. असं नाही होऊ शकत. माणूस हा झाडा झुडपांशिवाय राहू शकत नाही. ते तुमच्या रेस्पिरेशनसाठी पण इम्पॉर्टंट आहे, पण ते तुमच्या नेचरची ब्युटी वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, ब्युटिफुल ट्रीचं ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आपण बघू. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलेलं आहे, 10 वाय इट इज नेसेसरी टू स्टोअर वॉटर. पाणी साचवणे हे नेसेसरी काय, तर याचं खूप मोठे इम्पॉर्टन्स आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, वॉटर इज लाईफ. पाणी हे आपलं काय आहे, जीवन आहे. त्याच्यामुळे पाणी वाचवणं हे आपलं कर्तव्य पण आहे, आणि आपल्याला जगायचं असेल तर पाणी वाचवणं याचं खूप मोठं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये आहे. ओके. पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा वेस्ट वॉटर करायचं नाही, वेस्टेज करायचं नाही वॉटरचं. रिकामी गोष्टींसाठी पाणी वापरायचं नाही. ओके. कारण अर्थवर 70% वॉटर आहे. आय थिंक 75% काहीतरी वॉटर आहे, आणि 27% लँड आहे. ओके. पण एवढं 70% वॉटर असून आपण एवढं पण वॉटर आपल्याला पोटेबल नाही. त्याच्यापैकी आपण ॲटलिस्ट फक्त 5 to 20% वॉटर ड्रिंकिंगसाठी यूज करू शकतो. का बरं, तर अर्थवरचं जे मोस्ट ऑफ वॉटर हे सी वॉटर आहे. सी वॉटर काय असतं, सॉल्टी असतं, जे आपल्याला पोटेबल नाही, जे आपण ड्रिंक करू शकत नाही. ओके. अजून जे बाकीचं वॉटर आहे ते काय आहे, फ्रोझन स्टेटमध्ये. हिमालय जर आपण बघितलं तर फ्रोझन स्टेटमध्ये तिथे वॉटर आहे. हिमालयामध्ये इतकं वॉटर आहे का आपली अर्थ पण डुबून जाऊ शकते, तरी पण ते पण फ्रोझन स्टेटमध्ये आहे. की तुम्ही हिमालयात फिरायला गेले आणि तुम्ही तहान लागली म्हणून खालून बर्फ उचलून पिला, असं होतं का, नाही. तर ते वॉटर पोटेबल नाही आहे. हिमालयात जरी गेलो तरी आपण आपली पाण्याची बॉटल सोबतच घेऊन जातो. ओके. सो थँक्यू. आजची टेस्ट इथेच संपते. अशा वेगवेगळ्या टेस्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत कनेक्ट व्हा. उद्या आपण 4th स्टँडर्डचं सेकंड व्हिडिओ अपलोड करूया. ओके. थँक्यू स्टुडंट.